मनोविकारग्रस्त झाल्यावर आमच्या शिक्षणात तर खंड पडलाच, पण त्यामुळे आळस आणि न्यूनगंड वाढला. जसजसे दिवस गेले तसतसे आम्ही तकलादू कारणे सबबी शोधण्यात तरबेज झालो. थोडक्यात काय, 12वीत अभ्यास आमचा चालू असे. 12वीत अभ्यास आमचा चालू असे. वय वर्षे 36, अक्कल मात्र शून्य भासे. आजार हा फक्त शारीरिक नसून मानसिक देखील असतो. यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात. असंच पुण्यात राहणारे ललित देशमुख यांना क्रिझोफोनिया आजार असून ते गेली अनेक वर्ष झालं या आजाराशी झगडतायत. पण त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, तेही आत्मविश्वासाने. शिवाजीनगर परिसरात त्यांनी किमोया कॅफे सुरू करून तोही उत्तमरित्या चालवतात. तर याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून त्या तज्ञांनी स्किझोफ्रेनिया आहे असं डिक्लेअर केलं. त्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाली. बरेच त्याबरोबर मग मी 2-3 महिन्यांनी फॉलोअपला जात होतो. त्यामध्ये मग माझं शिक्षणही सुरू झालं. वडिलांची बदली होत असल्यामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी जाणं भाग आलं. मग मी जळगावहून औरंगाबाद, नाशिकहून औरंगाबाद आणि नंतर पुण्याहून औरंगाबाद असे फॉलोअप करत आलो. पण पप्पांचं रिटायरमेंट झाली आणि मला पुण्यामध्ये कोणी एवढं मोठं शहर आहे, त्याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट चांगले मिळतील म्हणून आम्ही औरंगाबादला ट्रीटमेंट न देता पुण्याची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर आम्हाला प्रथम डॉक्टर कल्पना रावळ यांचा पत्ता मिळाला. त्यांनी आम्हाला परिवर्तन संस्थेचं नाव सांगितलं. परिवर्तन संस्थेमध्ये मग मी येऊ लागलो हळूहळू. सुरुवातीला माझं असं व्हायचं की पुण्यामध्ये आल्यावरच नाही तर पूर्वीपासून जेव्हा आजार झाला त्यापासून की नातेवाईकांमध्ये बोलायला मी कमी पडत होतो. मला करायची पण भीती वाटायची. एकट्याने प्रवास नकोसा असायचा, कारण आपण चुकलो वगैरे झालं. कॉन्फिडन्स नव्हता, भीती वाढली होती. औरंगाबादचे डॉक्टर सांगत होते की याला डे केअर करायला हवं. मागच्या 7-8 वर्षांपूर्वीपासून मी कविता करत होतो, ज्या की मानसिक आजार आणि मनस्वास्थ्य यावर आधारित होत्या. तर परिवर्तन संस्थेमध्ये मला मग माझ्या कवितांना ओळख मिळाली. मला डे केअरला आल्यामुळे भरपूर फायदे झाले. मी एकटा प्रवास करायला लागलो. माझे वडील मला डे केअरला घेऊन यायचे आणि एकटं जाण्याचं मला महत्वाची गोष्ट म्हणजे परिवर्तन संस्थेमध्ये आल्यावर मी कविता सादर करायला तर लागलो. पण त्यानंतर संस्थेने आम्हाला विक्री कौशल्याबद्दल शिकवलं. म्हणजे तर संस्थेने मी आणि निलेश पानसे आणि शिल्पाताई यांनी चांगल्या पद्धतीने विक्री केल्यामुळे आम्हाला संस्थेने किमया कॅफे या प्रोजेक्टमध्ये घेतलं. किमया कॅफेमध्ये म्हणजे संस्थेमार्फत हा सगळा प्रकल्प जो आहे तो संस्थेमार्फत चालू आहे. इथे कॅफेमध्ये आम्ही शिफ्टिंग नुसार काम करतो. कॅफेमध्ये चहा, कॉफी, वडापाव, भजी, जमलं गिराईक असेल तर पोहे, पाणीपुरी पण आम्ही करून बघितली आहे. आणि बाकी मग होममेड वस्तू विक्री आणि कोल्ड्रिंक्स वगैरे हे आम्ही ठेवतो. आज किमयाच्या माध्यमातून दिवसाकाठी 1500 ते 1600 रुपयांचा व्यवसाय होतो. होणारा एकूण खर्च पाहता कमाई तशी कमीच आहे, परंतु किमयाच्या माध्यमातून उभं राहणारं काम आणि त्यातून माणस मित्रांना होणारी मदत ही खूप मोठी आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात.
अशा भावना देखील ललित देशमुख यांनी व्यक्त केल्या. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.